मंडळी, 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया ह्या तिथीचं महत्त्व अक्षय आहे, अर्थात कधीही न संपणारं आहे. म्हणूनच या तिथीच्या दिवशी तुम्हाला जर नवीन काम सुरू करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नवीन खरेदी करायची असेल तर ती करू शकता. तुम्हाला तुमच्या नवीन घरात प्रवेश करायचा असेल, त्याचबरोबर घरात एखादी पूजा करायची असेल, अशा कुठल्याही शुभ कार्यासाठी अक्षय तृतीया अत्यंत उत्तम दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असल्यामुळे ह्या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघायची गरज नाही. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अक्षय तृतीया ह्या तिथीचा लाभ आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कशा प्रकारे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाय करता येतात का ह्या दिवशी. त्याचबरोबर आपल्या कुटुंबात छोटी मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी काही उपाय आहेत का, ह्या सगळ्या संदर्भात आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रत, वैकल्य साजरी केली जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते, जी यंदा आलेली आहे 19 एप्रिल रोजी. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी. ह्या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय असतं, जे कधीही संपत नाही असं असतं असं म्हटलं जातं. मंडळी, ह्याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती असते. म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. ह्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की ह्या तिथीला केलेलं दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही. मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये ह्या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केले नव्हते. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयक नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असंही म्हणतात. ह्या तिथीला केलेले दान अक्षय असतं. ह्या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ह्या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा. तसेच उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे उन्हासाठी छत्री किंवा पायात घालण्याचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावे असं म्हटलं जातं. सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथ म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे. अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगण्याचं ज्या कथा आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे. त्या माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी ह्या हेतूने सांगितलेल्या आहेत. ह्या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मियांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं.
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजेच कधीही न संपणारं असतं. म्हणूनच तर ह्या दिवशी घरात नवी वस्तू खरेदी करणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, शुभ काम करणे या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का. ते काय आहे? एक सदाचारीनी दान धर्म करणारा व्यापारी होता. दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. व्यापाराची स्थिती हालाकीची झाली. दारिद्र्य आले. त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यज्ञ त्याने केले, राज्य सुख उपभोगले, पण अक्षय तृतीयाला त्याने केलेले पुण्य कधीही क्षय पावले नाही. ते अक्षय टिकले अशी कथा भविष्य पुराणात येते. वैशाख महिन्यातील तृतीयाला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळेच देवताही प्रसन्न होतात. ह्या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोने तसेच पाण्याचे दान केल्याने अक्षय फलप्राप्ती होते. ह्या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असतं. ह्या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे. मंडळी, ह्या तिथीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल आणि म्हणूनच ह्या तिथीलाच तुम्हाला तुमच्या कुलदेवीसाठी 3 गोष्टी करायच्या आहेत. तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट करायला जमली तरी काही हरकत नाही. काय करायचं? ह्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुमकुम अर्पण करू शकता. आई अंबिकेच्या उपासनेमध्ये कुमकुम मार्जन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. ह्या कुमकुम मार्जनाच्या पूजेने घरात सकारात्मकता येते, त्याचबरोबर घरामध्ये प्रसन्नता पसरते. घरातल्या व्यक्तींच्या मनामधील नकारात्मकता निघून जाते. तुम्ही तुमच्या कुलदेवतेला म्हणजे तुमच्याकडे कुलदेवतेचे टाक असतील किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोवर सुद्धा कुमकुम मार्जन करू शकता. तुमच्याकडे कुलदेवतेचे टाकही नाहीत, फोटोही नाहीत तर तुमच्या घरातल्या छोट्या अन्नपूर्णेवर सुद्धा तुम्ही हे कुमकुम मार्जन करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कुमकुम मार्जन तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती करून देते. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे. ह्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. काही विशेष प्रसंगी कुलदेवतेची ओटी भरायला सांगितली जाते आणि अक्षय तृतीयासारखा शुभ मुहूर्त असेल तर ह्या दिवशी आपल्या घरामध्येच तुम्ही कुलदेवतेची ओटीसुद्धा भरू शकता. ओटीचं सामान नंतर तुम्ही एखाद्या सवाशिणीला हळदी कुंकू लावून देऊ शकता. ओटीच्या निमित्ताने कुलदेवतेची उपासना घडते आणि त्याचबरोबर कुलदेवतेचे स्मरण देखील केलं जातं. आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला जमणार नसतील तर तुम्ही तिसरा आणि साधा सोपा उपाय करू शकता. तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेच्या मंत्राचा जप करू शकता. कुलदेवतेच्या मंत्राचा जप करायचा म्हणजे काय करायचं? तुमची जी कुठलीही कुलदेवता असेल तिचा एक मंत्र आहे. आता कुलदेवतेचा मंत्र कसा तयार होतो ह्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कुलदेवतेच्या मंत्राचा जप 108 वेळा अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करावा. त्यामुळे कुलदेवतेची साधना होते, उपासना होते, त्याचबरोबर अक्षय पुण्याची प्राप्ती होते. कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतो. तेव्हा मंडळी, ह्या तिन्ही गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट तुम्ही कुलदेवतेसाठी करू शकता. अक्षय तृतीयाला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असं मानलं जातं आणि याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. ह्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ
अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असतं. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश तुम्ही करू शकता. नवीन वास्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणे अशा प्रकारची कुठलीही शुभ कार्य या दिवशी करणं उत्तम मानलं जातं. ह्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती, अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. मग मंडळी, अक्षय तृतीयेला तुमच्या घरात, तुमच्या गावात कुठल्या नवीन प्रथा, परंपरा आहेत ज्या केल्या जातात, त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्यांना प्रथा, परंपरा ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.